बस केला का जायचं मला बस केला का जायचं मला साक्षात्कार झालाय ना अरे झाला की साक्षात्कार साक्षात्कार झालाय साक्षात्कार झालाय साक्षात्कार कुणाला झालाय साक्षात्कार तुम्हाला झाला साक्षात्कार बरोबर साक्षात्कार ना हे काय या गुरुवाचं पोराला तुला झालंय अहो मला झाला की साक्षात्कार मलाच दिला गुरु आहे ना मी आणि काय म्हणले त्या देव म्हणले काय म्हणले तुलाच म्हणले अहो मलाच म्हणले की देव काय म्हणजे माहिती का अहो देवाला ती नसतं का ते संत तुकाराम बोलरावरून गेलते वैकुंठ वैकुंठ अहो देवाने आपल्याला वैकुंठातून खाली बघितलंय तिथं खाली नाही पृथ्वी तलावर बघितलंय अहो म्हणजे डायरेक्ट ना जोडी आणि एवढंच नाही देवाला तिथं काय दिसलं माहिती का काय दिसतं अहो आपल्यासारखी माणसं अशी अर्धवस्त्रेत दिसली त्यांना अरे म्हणजे नागडे दिसली आणि म्हणून त्यांनी ते हे केलंय ते वस्त्रत्याग देवाने वस्त्रत्याग केलाय म्हणून सांगतो अन्य पोषक चढू नको पण देव कोपला ना मला काय बोलायचं म्हणजे ते गरिबी विषय पण बोलत असतात गांधीजी सुद्धा आपल्या नाथाला मानत होते बोला 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 नाथबाबाच्या नावाने लागा आपल्या कामाला बरं का द्या हो सर कसं काय काय झालं मानपर घेऊन चालला होय गुरुवाला साक्षात्कार झालाय म्हणे नाथ बाबा नंदी बाबा गांधी बाबा अरे काय म्हणतो कुणाला ठाऊक चला येतो मी होय होय या गुरुवाच्या पोराला बरं होतं दरवर्षी साक्षात्कार नाही आम्ही एवढी देवाची कामं करायची पण गुरु ऐकायचे पंढरपूरला आणि आम्हाला नाही देऊ देत कधी साक्षात्कार साक्षात्कार पण ह्यांना देवाची जबाबदारी पण ह्यांनाच अरे मूल वाढ असतो गोष्टी सांभाळायच्या कार्यकर्त्यांना आणि एकदाचा मूल वाढायला लागलं ना की करून घ्यायच्या आपल्या नावावर काय यालाच तर राजकारण म्हणतात ना होय का नाही काय धीरज शेठ तुम्हाला काय वाटतं आम्हाला काहीच कळणार नाही होय काय नाही तुम्ही सगळ्या गावाला गेलो बरोबर म्हणून आम्ही पण हे बघा जी तुझे तुम्हाला सगळं सांगणार होतं बरं पण यात्रा बोलावर आली जबाबदारी पण आम्हाला दिली होती माऊली जबाबदारी तुम्हाला नाही आम्हाला दिली आणि दिली आहे आणि त्यात तुम्ही खोट काढली तुम्हाला वाटलं आता सगळा खेळ खंडोबा होणार जित्यात तोंडावर पडणार काय रे कुणी सांगितलं तुम्हाला कुणी म्हणजे एवढ्या अंदाने एवढ्याची वळालं बाई चालेल सुटल्या तुम्हाला माहिती नसेल पण राजकारणात पुढे जाऊन द्यायचं नाही म्हणून कावडीचा बैल काय बैल होय हे बघ त्या म्या बैल सोडला नाही काय आणि जर सोडला असता तर म्या काबर पकडला असता हा ना भाऊ माऊली अहो सहानुभूती कशी मिळवायची ते काय तुम्हाला शिकवायला लागतोय आधी त्या सूर्याच्या नावाने मिळवली आणि आता पहिल्याच्या यशवंतराव गाडवेंचा विजय असो यशवंतराव गाडवेंचा विजय असो गाडवेंचा विजय असो यशवंतराव गाडवेंचा विजय असो यशवंतराव गाडवेंचा विजय असो नाथबाबाच्या नावाने काय गुरु जी सरपंच आज काय नाथबाबा का नागराज काय मी म्हणलं बरं का त्याला पण त्याचं काय वस्त्र
असो तर मंडळी आपल्या नाताला विषय कोण घालणार त्याचा मान कोणाला मिळणार हे मी सांगते पण आपल्या पाण्याच्या योजनेचा पैसा कावडीला लावला हे काही लोकांना पटलेलं दिसत नाही त्यामुळं ही मीटिंग होती माऊली ऐका अहो तुम्ही उगीच परत कावडा करताय हा आता बघा आम्ही कावड सुरू केली नाही माऊली घ्या की ना आपली कावड शिंगणापुरी गेली पंचक्रोशीत फेमस झाली का नाही आपल्या गावातल्या तरुणाचं संघटन तयार झालं आणि याचा फायदा आपल्या शेतकरी सहकारी पॅनलचा फायदा झाला आमदारांना आता आमदारांना बी आपला थोडा हातभार लागला तर आमदार साहेब पण आपल्या गावाच्या विकासाला हातभार लावतील अहो कवर असं पुढे जगत बसायचे नाही का आपल्या गावातली दाखवून द्या नको का काय सर साहेब दाखवायला पाहिजे हो म्हणून आम्ही कावड सुरू केली लोकांना नाही आवडलं पण आमचं काय चुकलं सांगा बरं माय बाप अहो जन्माला आलेल्या प्रत्येकाला जाणं आहे पण जाणं जरी तुमच्या माझ्या हातात नसलं तरी कसं जायचं हे मात्र प्रत्येकाच्या हातात आहे बोला भेट प्रॅक्टिकली बोलू आमदार साहेब स्वतः गावात एमआयडीसी आणायला मंजूर झाले आता बोला अरे आमचं स्वतः बोलणं झालं ना त्याच्याशी स्वतः बोलला होय तुमचा बोलायला नाही तर तुमच्या बरोबर पान तरी हात आहे का आमचं चांगले पण गावकऱ्यांना आता मला तुम्ही सांगा बरं तुम्हाला कावड पाहिजे का पाणी आणि पाण्याचं काय असतंय हो अरे पाऊस पडला तर पाणी नाकाच्या माथ्यावर पाणी टाकलं तर पाऊस पडायचं थांबणार आहे का म्हणून तर आमचं सपोर्ट तुम्हाला आहे भाऊ सपोर्ट बैलजोड मार काय बैलजोड तर विचारा कपती का तू तुझी याच्या राहता कपती का नाही मी मला सांगतात घरात किराणा काय तुमचा मान आणणार आहे काय तुला सांगतोय आता सरपंच सांगून ठेवते आमची बैलजोडी जर सिंगापूरला जाणार असतात तर गावाने आम्हाला त्याचं मानधन दिलंच पाहिजे तुम्ही लाभ बसा कर्ज काढून यात्रा करतात व दारू मटण खातात उरलं भरून देतात असं वाय तुमचं पाहुणा अगे भाई माणसांचे तुला काही कळतं का मान पान प्रतिष्ठा काय असतं ते दुसऱ्या दिवशी बसल्यावर पाहुण्याला कळलंच पाहिजे पाहुणचार